खंडणीसाठी संतोष देशमुखांची अपहरण करून हत्या झाली होती. मात्र अशा प्रकारची क्रूर हत्या फक्त खंडणीसाठीच होत नाही, तर भोंदूगिरी करण्यासाठी सुद्धा होते. याचं धक्कादायक घटना बारामती तालुक्यात 4 दिवसापूर्वी घडली. आज याच्यातला जो आरोपी आहे, जो भोंदू बाबा आहे, जो भामटा आहे, तो कोऱ्हाळे गावातील, बारामती तालुक्यामधील कोऱ्हाळे गाव आहे, या गावातील पिंटू धुमाळ नावाचा एक भोंदू बाबा आहे. आणि त्यानं चक्क आपल्या भोंदूगिरीला, आपल्या भामटेगिरीला विरोध करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरची गुन्हेगारांच्या माध्यमातून सुपारी देऊन हत्या करण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर त्याचं अपहरण करून एका माळरानात नेऊन त्याला जबरदस्त मारहाण केली, व्हिडिओ काढला. अशा सगळ्या घटना घडल्या सेम संतोष देशमुख यांच्या प्रकरणासारखी. मात्र त्याचं कारण काय, तर भोंदूगिरीला विरोध करणारा हा सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला तरुण. नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे, नेमकं कसं घडलं आणि कशामुळे एवढ्या टोकाचा विरोध या बंधूनं आणि ह्या सगळ्या आरोपींनी या तरुणाच्या बद्दल केला, हेच आपण या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. बारामती तालुक्यात एक कोऱ्हाळे नावाचं गाव आहे आणि त्या कोऱ्हाळे गावामध्ये हा भोंदू बाबा जो देवऋषी असल्याचं सांगतो आणि हा देवऋषपण करून लोकांना आपल्या स्वतःच्या दहशत निर्माण करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं काय, की मी तुम्हाला देव घालेल, मी तुमच्यावरती भानामती करेल, तुम्हाला म्हणजे अशा आलेल्या भक्तांना परत भीती घालायची, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे चुकीच्या गोष्टी करायला लावायच्या आणि त्या जर नाहीत केल्या तर परत त्यांना भीती घालून त्यांची लूटमार करायची. अशा प्रकारचा उद्योग करणारा हा पिंटू धुमाळ. आता सगळ्यात महत्त्वाचं, हा पिंटू धुमाळ कालपासून एका नवीन चर्चेत आलेला आहे. ती चर्चा म्हणजे बारामतीतल्या वडगाव पोलीस ठाण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार झाले आणि त्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याच्या नंतर तिचं ॲबॉर्शन करण्यात आलं आणि हे ॲबॉर्शन करण्यासाठीची मुख्य भूमिका याच पिंटू धुमाळनं निभावलेली होती. आता सगळ्यात महत्त्वाचा दुसरा विषय असा, की ज्या वेळेस या पिंटू धुमाळनं हे काम केलेलं होतं, म्हणजे ह्या अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अन्यायाचा प्रकरण दाबण्यासाठी त्यानं या मुलीचं गर्भपात करण्यासाठी प्रमुख भूमिका निभावलेली असतानाच दुसऱ्या बाजूला त्यानं स्वतःची भोंदूगिरीचा फंडा केलेला आहे किंवा ह्या अशा प्रकारचे गुन्हा केलेला आहे. या गुन्ह्याला आडसर ठरणारा एक तरुण आहे, तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि या तरुणाला काही गुन्हेगारांना सुपारी देऊन त्या तरुणाचं अपहरण करण्यात आलं. बारामतीमधल्या पेन्सिल चौकामध्ये असलेला जो एक मॉल आहे, त्या मॉलच्या समोरून या तरुणाचं अपहरण करण्यात आलं. त्याला आउटसाईडला विमानतळाच्या बाजूला नेण्यात आलं आणि तिथं जाऊन जवळपास 6 गुंडांनी या तरुणाला बॅट असतील, स्टंप असेल आणि लाकडी दांडक्यांनी प्रचंड मारहाण केली. मारहाण करून त्याचा व्हिडिओ काढण्यात आलेला होता आणि त्या व्हिडिओतून त्याला या भोंदू बाबाची माफी मागायला सांगितलं जात होतं. मात्र हा तरुण माफी मागायला तयार नव्हता, कारण ह्या तरुणांच्या आईवडिलाची या भोंदू बाबानं फार मोठ्या प्रमाणावरती फसवणूक केली होती. शेवटी या सर्व लोकांनी, म्हणजे हे जे गुन्हेगार आहेत ज्यांनी त्याचं अपहरण केलेलं होतं, त्या गुन्हेगारांनी तू भोंदू बाबाची माफी माग, नाहीतर आम्ही तुला सोडणार नाही, अशा प्रकारची धमकी दिली. त्याच्या पुढे जाऊन काय, की तू जर आत्ता आमच्यावरती गुन्हा दाखल केला तर आम्हाला काही दिवसात जामीन मिळेल आणि मग आम्ही बाहेर आल्यानंतर आम्ही तुला सोडणार नाही, आम्ही तुझी हत्या करू, अशा प्रकारची त्याला प्रचंड धमकी देण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला बेदम मारहाण झाली. हे सगळं प्रकरण होत असताना दुसऱ्या बाजूला वडगावमध्ये एका अल्पवयीन मुलीवरतीचे लैंगिक अत्याचार झालेले होते. त्याच्यामध्ये सुद्धा या भोंदू बाबा असलेल्या पिंटू धुमाळचं नाव समोर येत आहे. या अवघ्या 13 वर्षाच्या मुलीचा गर्भपात करणं असेल आणि ते गर्भपात करून हा गुन्हा दाबण्यासाठीचं जे सगळं प्लॅनिंग असेल ते ह्याच भोंदू बाबानं केलेलं होतं. त्याच्यामुळं आता त्याच्यावरती अनेक सगळ्या गुन्ह्यांची रेलचल सुरू होत आहे. अनेक वेगवेगळ्या भागातून याच्यामध्ये तक्रारी समोर येताना दिसत आहेत. त्यामुळं आता ह्या प्रकरणात नेमकं काय पुढं होणार हे आपल्याला पाहावं लागेल.